एका सर्वेनुसार बहुतेक लोक आयुष्यभर मेहनत करतात पण ते श्रीमंत होत नाहीत. कारण त्याच्या मागे पैसा नसतो, तर त्याच्या मागे असत्या सवयी, ज्या सवयी कायम माणसाला गरीब ठेवतात. आज मी अशा 5 सवयी सांगणार आहे की त्याच्यामुळे तुम्ही आज गरीब आहे. त्या 5 सवयी तुम्ही बंद केला तर तुम्ही 101% श्रीमंत माणूस बनणार. तर कोणत्या आहेत त्या 5 सवयी जाणून घेऊया. मित्रांनो, हा व्हिडिओ तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकतो. तुम्ही नक्की श्रीमंत बनू शकता. फक्त तुम्हाला हा व्हिडिओ लास्ट पर्यंत पाहायचा आहे, कारण की हा सवय 99% लोकांमध्ये जाणवलेले आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करू. पहिले व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवे असेल तर सबस्क्राईब करा. मित्रांनो, पहिली सवय आहे शिक्षण थांबवणं. शाळा संपली की शिक्षण संपलं असं अनेकांना वाटतं, पण यशस्वी लोक दररोज काहीतरी नवीन शिकतात. पुस्तक, ऑडिओ बुक किंवा नवीन स्किल. ते स्वतःला नवीन काही शिकवत जातात. कला एक अशी चीज आहे ती माणसं कधीच विसरू शकत नाही, आणि त्यानेच माणसाला एक चांगली सवय मिळते. पण आपण काय करतो, सगळं थांबून ठेवलंय, काहीच करत. नंबर 2 ची गोष्ट आहे मित्र, मोबाईल वेळ वाया घालवणं. दिवसाला 3-4 तास रील्स पाहणारा माणूस वर्षाला हजारो तास गमवतो. हा वेळ जर एखाद्या स्किलमध्ये लावला आणि ती स्किल डेव्हलप केली तर नक्की मी सांगू शकतो तुमचं आयुष्य पक्कं बदलू शकतं. फक्त तुम्हाला मोबाईलवर तास वेळ घालण्याऐवजी काहीतरी नवीन शिकायला पाहिजे, काहीतरी स्किल डेव्हलप करायला पाहिजे. ती स्किलच्या आधारावर तुम्ही एक चांगले आणि एक मजबूत काहीतरी शिकू शकतात आणि आयुष्यात चांगली भरारी घेऊ शकतात. भरपूर स्किल आहे या दुनियात जी शिकून लोक लाखो रुपये कमवत आहे. तशी तुम्ही त्या स्किलपासून पैसे कमवू शकता. त्याच्यामुळं मोबाईलवर वेळ वाया न घालता काहीतरी स्किल शिका. नंबर 3 ची गोष्ट आहे मित्रांनो, लगेच हार मानणं. पहिल्या अपयशानंतर अनेक लोक थांबतात. प्रत्येक यशस्वी व्यक्ती अनेक वेळा अपयशी झालेला आहे. मित्रांनो, ह्या दुनियात असा कोणताच माणूस नाही की तो अपयशी झाला नाही. तो 100% अपयशी झालेलाच आहे. कारण की कोणीच पहिल्यापासून शिकून येत नसतं, अनुभवानं शिकत असतं. त्याच्यामुळे मित्रांनो, एक हार म्हणजे आपलं अपयश नाही, तर ती यशाची पहिली पायरी असते. त्याच्यामुळे हार आली तर घाबरू नका आणि मागं सरकू नका, कारण हीच हार आपल्याला उद्या मोठं मंजिल गाठवणार आहे. त्याच्यामुळे हाराला हार मानू नका, रडू नका, लढा. त्याच्यामुळे हार मानू नका. चौथी गोष्ट आहे मित्रांनो, चौथी गोष्ट अशी आहे की चुकीच्या लोकांसोबत राहणं. मित्रांनो, चांगला माणूस खराब माणसाच्या संगतीला राहून खराब होतोय, हे तुम्हाला माहिती आहे. एक सडेल कांदा पुरे कांदे सडवतोय, तशी गोष्ट मित्रांनो माणसाची पण असते. चुकीच्या संगतीत राहून आपण आपलं आयुष्य खराब करू शकतो. चांगल्या लोकात राहिलं तर आपण काहीतरी चांगले बनू शकतो. त्याच्यामुळे चांगल्या लोकात राहायला लागा. चुकीच्या लोकात राहसान तर तुमचं आयुष्य तुम्ही तुमच्या हातानंच खराब करसान. त्याच्यामुळे चांगले मित्र शोधा, चांगल्या मित्रात राहा, जे नवीन काहीतरी शिकतात, अभ्यासात फोकस करतात, किंवा ते काही त्यांच्या लाईफमध्ये गोल आहे, तशा लोकांमध्ये राहा. मित्रांनो, 5वी गोष्ट अशी आहे, पैशाचं नियोजन न करणे. आता मित्रांनो, ह्या जगात तुम्हाला माहीत आहे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे पैसा. सगळे पैशासाठीच धावपळ करतात, पण पैसा कसा खर्चायचा आणि त्याचा वापर कसा करायला पाहिजे हे अजूनही कोणाला माहीत नाही. आणि ज्याला माहीत आहे तो 101% श्रीमंतच झालेला आहे. कारण पैसा कमवणं सोपं आहे, पण टिकवणं खूपच अवघड आहे. त्याच्यामुळं पैशाचं नियोजन नीट करणं ही एक माणसाची चांगली सवय आहे. कमाई किती असली त्याला काही अर्थ नाही. त्याच्यामुळे छोट्या रकमांना बी सुरुवाती घालू नका. थेंबाथेंबानं तळ साचतं. त्याच्यामुळे मित्रांनो, पैसे व्यर्थ वाया घालू नका. तुम्हाला एक सर्वात मोठा धडा सांगतो मित्रांनो, गरीब आणि श्रीमंत यांच्यात सर्वात मोठा फरक पैशाचा नसतो मित्रांनो, तो सवयीचा असतो. म्हणून आजपासून ह्या 5 सवयी बदला आणि नवीन काहीतरी जीवनात करायला सुरुवात करा. विचार करू नका, ॲक्शन घ्या. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल.
तर जे पण मित्र सध्या बेरोजगार आहे, त्यांना मार्ग मिळत नाही, जिंदगीत काय करावं, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा.